पुण्यातील वाहतूक कोंडीचा असणारा प्रश्न जो आहे तो सुटणार आहे, कारण 1.5 महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी माहिती दिलेली आहे की पुण्यातील चांदणी चौकातला पूल जो आहे त्या कामाचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे। आपण पाहतोय की चांदणी चौकामध्ये पुलाचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेषतः मुंबईवरून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक असेल किंवा मुंबईवरून पुणे शहरामध्ये जाणारी वाहतूक, त्याचबरोबर पुण्यातून शहराच्या बाहेर पडणारी वाहतूक जी आहे त्या मुख्य मार्गावरून जाते। मध्यंतरी ब्लास्ट करून या चौकातला पूल जो आहे तो पाडण्यात आलेला होता, मात्र नवीन पुलाचं बांधकाम जे आहे आणि त्याचं संपूर्ण काम जे आहे ते प्रगतीपथावरती आहे। 1 मेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या सगळ्या कामाचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे। आपण पाहतोय की चांदणी चौकामध्ये दोन्ही बाजूला काम जे आहे ते प्रगतीपथावरती सुरू आहे। सध्या सकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी जी आहे जरी आपल्याला या मार्गावरती पाहायला मिळत असली तरी सुद्धा 1.5 महिन्यामध्ये इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो असा दावा खरं तर प्रशासनाकडून केला जातोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने इथल्या कामाचा आढावा जो आहे तो घेत आहेत, मात्र नितीन गडकरींनी सांगितलेलं आहे की 1.5 महिन्यामध्ये याचं उद्घाटन जे आहे ते लवकरात लवकर केलं जाणार आहे। हे सगळं संपूर्ण काम जे आहे ते सध्या प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि 1 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चांदणी चौकातल्या पुलाचं उद्घाटन करतील। त्यानंतर मात्र इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।